नमस्कार. आज ह्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती बिबट्याचे वारंवार हल्ले होत आहेत. अनेक लहान लहान मुलांना बिबटे हल्ले करून जंगलात ओढून घेऊन जाण्याचं काम करतोय. त्यामध्ये अनेकांचे संसार आणि अनेकांची घरं उद्ध्वस्त होत आहेत. भीतीच्या वातावरणामध्ये हा महाराष्ट्र जगतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या मंत्र्यांना, ज्या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांनी मतदान करून निवडून देण्याचं काम केलं आहे, ते मंत्री असतील, ते लोकप्रतिनिधी असतील, टिंगलटवाळी करण्याचं काम करत आहेत. कोण म्हणतोय जंगलात बकऱ्या सोडा, 1 करोड बकऱ्या सोडू. दुसरा म्हणतोय बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या. अरे काय लावलंय तुम्ही? काय चेष्टा करताय का तुम्ही त्या गोरगरिबांची? आज ज्या सर्वसामान्य जनतेने ह्यांना मतदान करून निवडून देण्याचं काम केलं आहे, ती आज जनता स्वतःचं तोंड स्वतःच्या हाताने झोडून घ्यायचं काम करते. कारण असल्या दळभद्री लोकांना आम्ही त्या संविधानिक खुर्चीवर बसवायचं काम केलं आहे. आज त्यांना शरम वाटायला लागली आहे. आणि मी त्या जनतेला सांगू इच्छितो, असल्या लोकांना मतदान करून संविधानिक खुर्चीवर बसायचं काम करू नका. कारण असे लोक जर त्या संविधानिक खुर्चीवर बसले तर तुमचं वाटोळं झालं समजा. आणि हे आज वाटोळं होताना दिसतंय. जे आमदार आणि जे लोकप्रतिनिधी म्हणतायत की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे, 2-2 बिबटे पाळले पाहिजे, ह्यांच्या घरी पहिले बिबटे सोडा. आणि जे बकऱ्या म्हणतात जंगलात सोडू ना, त्यांच्याही घरी बिबटे सोडा. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, ही सर्वसामान्याची कुठे ना कुठे टिंगलटवाळी जे चाललेली आहे, ही तुमच्या आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी आणि मंत्र्यांनी थांबवली पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही. कारण जनतेने मतदान करून ह्यांना निवडून दिलं, तुम्हाला सत्तेत बसवलं. हा जनतेने गुन्हा केला का? चूक केली का? लवकरात लवकर या लोकप्रतिनिधींचा आणि ह्या आमदारांना प्रशिक्षण घेऊन त्यांना काही योग्य माहिती देण्यात यावी. कारण त्यांच्याकडे काहीच नॉलेज नाही आहे. आणि अशा लोकांना त्या खुर्चीवर बसवायचं आपण काम केलं आहे. आणि काहीतरी उपाययोजना राबवून ह्या बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा. आणि सर्वसामान्य नागरिकांचं, शेतकऱ्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे, ती तुम्ही पार पाडावी, ही विनंती आहे.